नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच तुमचा सहभाग सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभाग घेऊ शकतात. कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला, हे आपल्याला माहिती आहे. प्रेक्षको, ही गती आपल्याला अगदीच दिसून येते, ऋतुचक्रात आहे, आपल्या आयुष्यात आहे आणि ही अशीच एक गती आपल्याला आपल्या शरीरात अनुभवते, ती हृदयाच्या माध्यमातून. हे हृदय जेव्हा धडधडतं तेव्हा आपल्या आयुष्याचं जीवन गाणं खरंच धडधडत म्हणजे छान पद्धतीने आपण हे जीवन जगत असतो. पण हेच हृदय जेव्हा थांबतं किंबहुना त्यात थोडा जर बिघाड झाला तर मात्र आपलं हृदय हे 2 मिनिटासाठी का होईना धस्स होतं. हे विचार भावना सुद्धा आपल्याला किती गाळून टाकतात किंवा किती गर्भगळीत करतात हे सुद्धा आपण समजू शकतो. थोडक्यातच ह्या जीवनाचे गाणे जर आपल्याला छान पद्धतीने गायचं असेल तर हृदय व्यवस्थित असणं गरजेचं आहे. प्रेक्षको, यासाठीच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे वॉल डिफेक्ट आणि बायपास सर्जरी. प्रेक्षको, आज 29 सप्टेंबर म्हणजे जागतिक हृदय दिन आहे आणि या हृदय दिनानिमित्त नक्कीच आपण आजचा विषय निवडलेला आहे. आजचा हा विषय निवडण्यामागचा आपला हेतू हाच आहे की जेव्हा हृदयासंबंधीची एखादी तक्रार जाणवते किंवा बायपास सर्जरीसारखा आपण शब्द अनुभवतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे बापरे, आता काय होणार. ही जी भावना आहे ही भावना कुठेतरी थांबली पाहिजे. हृदयरोग हा सध्याच्या काळात जरी वाढत जाणारा आजार असला तरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि औषधं यामुळे आपण या आजारावर मात करू शकतो आणि त्या सर्जरीनंतरचं सुद्धा आयुष्य आपण छान पद्धतीने जगू शकतो. यासाठीच खास आपण आजचा विषय मांडणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर कनक नागले. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षको, डॉक्टर कनक नागले सर आपल्याकडे आलेले आहेत आणि डॉक्टरांची माहिती अशी आहे की डॉक्टर नायर हॉस्पिटल आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज येथे हृदय शल्य चिकित्सा विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. गेल्या 31 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात हृदय शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंत डॉक्टरांनी 110हून अधिक आरोग्य शिबिरांमध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक लोकांना आपले उपचार आणि शस्त्रक्रिया या करून दिलेल्या आहेत. त्यातून त्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. विशेष म्हणजे वर्षाला 500हून अधिक सर्जरी, ज्याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी आहेत, बायपास सर्जरी आहेत, लहान मुलांमधील सर्जरी आहेत, इत्यादी अनेक सर्जरी डॉक्टर हे करत असतात. थोडक्यातच अनेक विषयांचा डॉक्टरांकडे अभ्यास आहे आणि आयुष्य कसे जगायचं हा सुद्धा अभ्यास डॉक्टरांकडे एक वेगळ्या पद्धतीने डॉक्टरांनी करून ठेवलेला आहे. या विषयाविषयी नक्कीच आपण चर्चा करूया. प्रेक्षको, फोन करून आपण या कार्यक्रमात सहभागी व्हा. पण फोन करताना एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण फोन करतात त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आज जागतिक हृदय दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्वप्रथम आपलं काय म्हणणं आहे यावर? सर्वप्रथम तर मी सर्व प्रेक्षकांना आणि तुम्हाला सुद्धा जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो. साधारणतः 1978 साली हा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याचा प्रथा सुरू झाली आणि ही एवढ्यासाठीच की हृदय अतिशय महत्त्वाचं ऑर्गन आहे शरीरातलं आणि त्याची निगा आपण प्रामुख्याने बरोबर घ्यायला हवी. आणि जनरली याची थीम असते तर कनेक्ट द हार्ट, दॅट इज द थीम फॉर वर्ल्ड हार्ट डे. नक्कीच. प्रेक्षको, हृदयासाठी खरंच आपल्याला हृदयापासून डॉक्टरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण या हृदयाची काळजी कशी घ्यायची ते डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत. डॉक्टर, सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात एक हृदय आहे, छान पद्धतीने ते गतीमध्ये गाण्यामध्ये गात असतं. पण या हृदयाची रचना कशी आणि त्याचे कार्य काय काय? बरोबर, जसं तुम्ही बोलल्या, हृदय हे अतिशय महत्त्वाचं ऑर्गन आहे. ते चालू म्हणजे आपल्या आयुष्याचं गीत चालू, जसं तुम्ही म्हणाल्या. तर हे अतिशय सुरक्षित जागी वसलेलं असतं. म्हणजे आपल्या बरगड्यांमध्ये 2 फुफ्फुसाच्या मध्ये याची रचना केलेली असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याचे 4 कप्पे असतात, 2 उजव्या बाजूचे आणि 2 डाव्या बाजूचे. उजव्या बाजूच्या कप्प्यांमध्ये अशुद्ध रक्त येतं, ते फुफ्फुसामध्ये जातं, तिथून ते शुद्ध होतं आणि शुद्ध रक्त डावीकडे येऊन मग त्या लेफ्ट व्हेंट्रिकलच्या द्वारे ते पूर्ण शरीराला पोहोचवलं जातं. शरीराच्या प्रत्येक पेशीला, प्रत्येक पार्टला ब्लड आणि ऑक्सिजनची गरज आहे. तशीच हृदयाला सुद्धा ब्लड आणि ऑक्सिजनची गरज असते. अगदी बरोबर आहे. आणि त्या पद्धतीने आपण हे समजू शकतो की आपल्या हृदयाला तेवढे
कार्य करावं लागतं आणि त्याला स्वतःला एक असा रक्तपुरवठा लागतो. डॉक्टर, जेव्हा आपण हृदयरोग किंवा आपल्या देशात सध्या हृदयरोगाचे विकार किंवा रुग्ण आपल्याला बरेच दिसतात, तर याचं प्रमाण किती आहे? जर आपण गेल्या एक 50 वर्षाचा ग्राफ बघितला तर 50 वर्षात आता अर्बन पॉप्युलेशनमध्ये हृदयाच्या ज्या समस्या आहेत त्या 10 पटीने वाढलेल्या आहेत. आणि ज्या रुरल पॉप्युलेशनमध्ये साधारणतः त्या ज्या समस्या आहेत त्या 7 ते 8 टक्के म्हणा किंवा त्या पटीने वाढलेल्या आहेत. नक्कीच डॉक्टर, आपण हे इतक्या पटीने आजार वाढतो, पण आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगू शकतात की जेव्हा हे हृदय धडधडतं किंवा याचं जे कार्य चालतं ते सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्याचे जे काही झडपा असतात त्यांची सुद्धा आजारांवर आपण चर्चा करणार आहेत. डॉक्टर, प्रमाण तर वाढतंय, पण जसं तुम्ही म्हणाला की अर्बनायझेशन झालेलं आहे, तर त्या अर्बनायझेशनविषयी तुम्ही काय सांगणार आहात की सध्या हे आजार वाढत आहेत, पूर्वी इतके हे आजार दिसत नव्हते? नाही, आता तुम्ही जर बघितलं पूर्वीची जी जीवनशैली होती किंवा पूर्वीची जी जीवन जगण्याची पद्धत होती त्यात खूप बदल झालेला आहे. आता शहरामध्ये एक आपण जी म्हणतो रॅट रेस जी वाढते, स्ट्रेस आहे, पोल्युशन आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत, एक सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे जसा लॅक ऑफ एक्सरसाइज ज्याला म्हणू शकतो आपण. या सगळ्या गोष्टींचा जो अभाव झाला आहे अर्बनायझेशनमध्ये, त्यामुळे या डॉक्टर ह्यावर आपण चर्चा करूया. पण आपल्या प्रेक्षकांसाठी आपण हे जे चित्र दाखवलेलं आहे, पीपीटी आहे, तर त्याच्याविषयी आपण काय सांगणार आहात, कसे कार्य करतं? जसं मी आधी बोललो की की हृदयाला सुद्धा काम करायला रक्त लागतं. त्या हृदयाला जो रक्तपुरवठा होतो तो प्रामुख्याने 2 आर्टरीमुळे होतो. त्या 2 आर्टरी ज्या आहेत त्यांना आपण लेफ्ट करोनरी आर्टरी आणि राईट करोनरी आर्टरी म्हणतो. आणि त्यांच्या ज्या ब्रांचेस किंवा फांद्या असतात त्यांच्याद्वारे पूर्ण हृदयाला रक्त पुरवलं जातं. हृदय म्हणजे काय, एक मस्क्युलर पंप आहे आणि तो पंप चालायला रक्ताची खूप गरज आहे. तर तो रक्तपुरवठा ह्या करोनरी आर्टरी हृदयाला करतात. म्हणजे थोडक्यात या ज्या आर्टरीज आहेत आपल्या प्रेक्षकांनी बघितल्या त्याच्यामुळे हृदयाला एक वेगळा रक्तपुरवठा होत असतो, त्यामुळे हृदय हे व्यवस्थितरित्या काम करत असतं. डॉक्टर, जसं तुम्ही सांगितले की सध्या हे प्रमाण वाढलेलं आहे आणि हे प्रमाण इतकं वाढतंय की आपल्याला हे थांबवणं गरजेचं आहे, ते आपल्याच हातात आहे. आता हे आजार वाढण्यामागची कारणं काय काय? आजार वाढण्याची कारणं म्हणजे जे आपल्या जीवनशैलीत बदल झालेले आहेत, जे आता आपण बघतो अर्बनायझेशन झालं आहे, फार म्हणजे कमी वेळात लोकांना खूप प्रगती करायची आहे. जो डे टू डे लाईफचा जो स्ट्रेस आहे, तणाव आहे, किंवा आपले ज्या आहार पद्धती आहे, जे आपण आपलं पाश्चात्तीकरण झालं आहे आहाराचं, किंवा आपलं जे एक्सरसाइज आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, म्हणजे फिजिकल इनॅक्टिव्हिटी ज्याला म्हणतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण आता रिमोट वापरतो. घरातला आपला पंखा जरी असला तरी आपल्याला रिमोट पाहिजे. बाहेर आपल्याला थोडंसं जायचं असलं तर आपल्याला स्कूटर हवी. म्हणजे आपण आजकाल आपला जो व्यायाम आहे, जो फिजिकल एक्सरसाइज आहे, तो अतिशय कमी झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मग कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, ट्रायग्लिसराईड वाढतात, स्मोकिंग वाढलं, ड्रिंकिंग वाढलं. त्याच्यामुळे हे रोग फार प्रामुख्याने आता जास्ती व्हायला लागले आहेत. नक्कीच प्रेक्षक हो, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण एक आपल्याला फोन आलेला आहे. गोपाळ राजपूत बोलतायत आपल्याशी बुलढाणा इथून. नमस्कार गोपाळजी. हॅलो. हो, नमस्कार. नमस्कार गोपाळजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हो मॅडम, बोला. प्रश्न विचारा आपला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, माझे एक नातेवाईक आहेत. 6-7 वर्षापूर्वी त्यांना एक हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅक आला होता, तर 6-7 वर्षापासून त्यांना 3 टॅबलेट्स कंटिन्यू सुरू आहेत. तर त्या टॅबलेट्स कंटिन्यू सुरू ठेवाव्या की अजून किंवा काय, त्या संदर्भात थोडं मार्गदर्शन केलं तर. ठीक आहे, धन्यवाद गोपाळजी. काय सांगणार आहेत डॉक्टर? हां गोपाळजी, बघा, त्यांना जर हार्ट अटॅक आला तर त्यांच्या पुढच्या तपासण्या करणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांना अटॅक कशामुळे आला, त्याचं नेमकं कारण काय, त्यासाठी आपल्याला इकोची टेस्ट म्हणा, स्ट्रेस टेस्ट म्हणा, किंवा अँजिओग्राफी हे करून बघणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपली पुढची ट्रीटमेंटची दिशा ठरू शकते. सध्या जे औषध डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असेल ते तुम्ही चालू ठेवा, पण पुढच्या तपासण्या करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना योग्य ट्रीटमेंट आपल्याला देता येईल. नक्कीच. म्हणजे आपल्याला डॉक्टर हे आपलं हृदय कसं काम करतं हे प्रत्येक काही काळानंतर व्यवस्थित काम करतं का नाही ते बघणं गरजेचं आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला की आपली सिडेंटरी लाईफस्टाईल झाली आहे, बैठी आपली जीवनशैली झालेली आहे आणि ती इतकी वाढलेली आहे की त्याचा जो ताण आहे तो हृदयावर येतो, कारण हृदय काम करत नाही, कारण तुम्ही काम करत नाही म्हणून. डॉक्टर, हे सगळं समीकरण इतकं समप्रमाणात चालत असतं. आता या व्यतिरिक्तही आणखीन काही कारणं आहेत का, जसं कामाचा जो वाढता ताण आहे?
त्याचे कारण आपण दोन याच्यात डिव्हाइड करू शकतो. एक म्हणजे मॉडिफायबल आणि दुसरी म्हणजे नॉन मॉडिफायबल. नक्की. मॉडिफायबल म्हणजे जसं आपण आपलं जीन्स म्हणा किंवा हेरिडिटी म्हणा किंवा फॅमिली ते आपण बदलू शकत नाही. त्यामुळे ते जे फॅक्टरमुळे जे डिसीज होतात त्याला आपण काही करू शकत नाही. पण जसं आता स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोल आहे किंवा आपलं डाएट आहे, एक्सरसाइज आहे किंवा डायबिटीज कंट्रोल, हायपरटेन्शन कंट्रोल, ट्रायग्लिसराईड कंट्रोल, ह्या गोष्टी जर आपण बरोबर केल्या तर डेफिनेटली आपलं कॉर्नरी आर्टरी जे ब्लॉकेज होण्याचं जे शक्यता आहे किंवा जे प्रमाण आहे ते निश्चित कमी होईल. तर ज्या मॉडिफायबल जे गोष्टी आहेत त्या आपण नक्की मॉडिफाय केल्या पाहिजे. सरतेशेवटी आपल्याला हे कळलं पाहिजे की ह्या ज्या समस्या आहेत ह्या लाईफस्टाईल डिसीज आहेत आणि जोपर्यंत तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टीवर आपण कंट्रोल मिळवू शकणार नाही. अगदी बरोबर आहे. जीवनशैलीतून उद्भवणारे अनेक आजार सध्या दिसतात, पण त्यातला महत्त्वाचा आहे हृदयरोग. प्रेक्षक, हृदयरोग म्हटल्यानंतर घाबरायला होतं आणि जेव्हा कळतं की ब्लॉकेज मिळालेले आहे 70, 90, 100 असेही आपल्याला डॉक्टर टक्के कळतच असतात. त्याच्या मागे काय संकल्पना आहेत, नक्की काय होत असतं डॉक्टर, हे जाणण्याआधी लक्षणं काय दिसू शकतात? म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजू शकतं का प्राथमिक स्वरूपाची लक्षणं की थोडं काहीतरी झालेलं आहे आणि आता आपण लगेच हृदयरोग असलेल्या डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे? बरोबर. काय होतं, पूर्वीच्या काळी याचं जे एक साधारणतः वय होतं ते साधारणतः 40-50च्या नंतर ह्या समस्या उद्भवायच्या. पण अलीकडे आपण बघतो की साधारणतः 15, 20, 25 वर्षाच्या युवकांमध्ये पण याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर आता याच्या लक्षणामध्ये जर आपण बघितलं तर एक सगळ्यांना जे एक लक्षण माहिती आहे ते म्हणजे छातीत दुखणं. जे आपलं हे इथचं जे हाड आहे ज्याला स्टर्नम म्हणतो त्याच्या खाली असं वाटतं की काहीतरी प्रेशर आलंय, बर्निंग होत आहे, कॉम्प्रेशन होत आहे किंवा तो चेस्ट पेन होतोय, तो डावीकडे किंवा या बाजूला डावीकडे तो येतो असा, किंवा कधी कधी घाम येतो, कधी कधी चक्कर येतंय, कधी कधी कन्फ्युजन होतं. हे सगळ्याचे प्रायमरी लक्षण आहेत. आणि हे जर लक्षणं आपल्याला आढळली तर आपण त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरच्या सल्ल्याने याच्यात तपासण्या करून पुढचा जो आपला वैद्यकीय उपचार आहे तो निश्चित करून तो नक्की केला पाहिजे. तर जेव्हाही आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं घडतं, आता कसं आहे की छातीत दुखणं तुमच्या चामडीमुळे पण दुखू शकतं, मसलमुळे पण दुखू शकतं, बोनमुळे पण दुखू शकतं. पण एक्झॅक्टली हे कशामुळे दुखतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग पुढच्या टेस्ट करून त्याची योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि जर आपण काळजी घेतली तर ह्या गोष्टी आपण लवकर करून आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, हे जशी तुम्ही लक्षणं सांगितलेली आहेत ही लक्षणं बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण छातीमध्ये जरा दुखलं की लगेच लोकांना वाटतं की हृदयरोग तर नाही ना. यासोबतच डॉक्टर आपण म्हणू शकतो अपचनाचे आजार सुद्धा एकसारखेच असे सिम्पटम्स घेऊन येतात, लक्षणं घेऊन येतात? हो, असू शकतात. मी जसं बोललो तुम्हाला की म्हणजे चामडीपासून तर हार्टपर्यंत कोणत्याही दुखणे तसं आपल्याला छातीत दुखू शकतं. कधी कधी आपण म्हणतो की पित्त वाढलं किंवा ऍसिडिटी वाढली त्याच्यामुळे पण आपल्याला जेवण केल्यानंतर छातीत दुखू शकतं, किंवा असं आंबट ढेकर म्हणा किंवा वॉमिटिंग म्हणा, नॉशिया म्हणा, हे सगळे असे कॉमन सिम्पटम्स आहेत. नक्कीच. हे डॉक्टर विचारण्यामागे हा हेतू होता, कारण ही लक्षणं असल्यामुळे बऱ्याच वेळेला रुग्ण हे काहीतरी अपचनाचा त्रास असेल म्हणून हृदयरोगाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळे आपण म्हणतो की महत्त्वाचा गोल्डन आर हा आपण मिस करतो आणि मग हृदयरोगाचे आपल्याला म्हणतात मृत्यूचं प्रमाण हे बऱ्याच वेळेला जवळ येताना दिसतं. अगदी बरोबर. म्हणून मी सांगितलं की जेव्हाही आपल्याला कोणता त्रास होतो आणि आपल्याला समजतं की हा काहीतरी वेगळा त्रास आहे, आता जसं आपल्याला अपचनाचा त्रास बरेचदा होतो पण आपल्याला माहिती आहे, पण ज्यावेळेस आपल्याला काहीतरी त्या त्रासापेक्षा वेगळा त्रास व्हायला लागतो त्यावेळी डॉक्टरी सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण फार होणारे पुढचे कॉम्प्लिकेशन टाळू शकतो. म्हणून जेव्हाही तुम्हाला वाटतं, आपल्याला शरीर सिग्नल देतं की हे नॉर्मल नाही आहे, हे काहीतरी थोडं वेगळं वाटतंय मला आज, मला याच्या आधी पण छातीत दुखलं होतं पण हे छातीत दुखणं काहीतरी वेगळं आहे, ही ऍसिडिटी वेगळी आहे, जेव्हाही आपल्याला वाटतं, आणि डॉक्टरकडे जाण्यात म्हणजे तसं बघितलं तर हाशील काहीच नाही आहे. जाऊन तुम्ही डॉक्टर सांगेल, तुमच्या टेस्ट करेल आणि सांगेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तर तुम्ही यू आर हॅपी. म्हणून डॉक्टरचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं. नक्कीच. प्रेक्षको, असं झाल्यानंतर काय केलं पाहिजे आणि कसे आपले प्रोटोकॉल्स असले पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. पण विशेष म्हणजे बायपास सर्जरी कशी केली जाते, ती यशस्वीरित्या कमी काळासाठी कशी छान पद्धतीने सध्या उपलब्ध आहेत यावर आपण चर्चा करूया. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वॉल डिफेक्ट आणि बायपास सर्जरी यावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर कनक नागले सर.
डॉक्टर, तुम्ही जाण्याआधी आपल्याला आपला ब्रेक घेण्याआधी जसं तुम्ही म्हणाला होता की वॉल म्हणजे जे आपल्याला बायपास सर्जरी करावी लागते त्याच्यामध्ये बरेच काही गुण असतात किंवा आपण म्हणू शकतो की कोणासाठी ती सुचवली जाते, याचे काही निकष आहेत का? हा, म्हणजे जसं आता आपण साधारणतः बघितलं की जसे आपल्याला त्याचे प्रमुख लक्षणं दिसायला लागली किंवा ज्या प्रायमरी टेस्ट होतात ज्याला आपण ECG वगैरे म्हणतो किंवा इकोकार्डिओग्राफी म्हणतो, त्यात जर आपल्याला काही आढळून आलं किंवा रिस्क फॅक्टर असले, एखाद्या पेशंटला फॅमिली हिस्ट्री असली, त्याचे स्मोकिंग किंवा डायबिटीज असलं, हायपरटेन्शन असलं, ट्रायग्लिसराईड वाढलेले असले, तर अशा पेशंटमध्ये आपण पुढच्या टेस्ट करून म्हणजे ECG, इकोकार्डिओग्राफी, स्ट्रेस इकोकार्डिओग्राफी आणि ज्याला आपण एक गोल्ड स्टँडर्ड म्हणतो ती करोनरी अँजिओग्राफी करू शकतो. आणि या सगळ्या टेस्टद्वारे आपल्याला नक्की कळेल की कोणत्या आर्टरीमध्ये किती अवरोध झाला आहे, किती % ब्लॉकेज आहे आणि कोणत्या प्रकारचं योग्य ट्रीटमेंट केली पाहिजे. असं नाही आहे की सगळ्या पेशंटला आपल्याला बायपास करावं लागेल. काही पेशंटला आपण कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे औषधं देऊ शकतो, काही पेशंटला वेगळी ट्रीटमेंट देऊ शकतो. आता हे जे एक तुम्ही जी स्लाईड बघताय तुमच्या स्क्रीनवर, तर ते जनरली असं लक्षण आहे की जे चेस्ट पेन होतं करोनरी आर्टरी डिसीजचं, ते डावीकडच्या हाताच्याकडे असं जातं. याला आपण क्लासिकल म्हणू. इव्हन डॉक्टर गालाच्या तिथे आणि कानापर्यंत सुद्धा जाणवतं, कधी कधी पाठीच्या मागच्या साईडला सुद्धा जाणवतं. अगदी बरोबर तुम्ही सांगितलं. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही हे पेन फक्त इकडेच आहे, पण हे पेन तुमच्या दातात जाऊ शकतं, कानात जाऊ शकतं, घशात जाऊ शकतं, पाठीकडे जाऊ शकतं, पोटात पण जाऊ शकतं. तर त्याला आपण अटिपिकल अँजायना म्हणतो. हे जे आपण एक पिक्चर बघितलं ते क्लासिकल अँजायनाचं होतं. नक्कीच डॉक्टर, हे इन्व्हेस्टिगेशन जसं तुम्ही सांगितले आहे, ECG आहे किंवा अँजिओग्राफी जी आपण करू शकतो, स्ट्रेस टेस्ट करू शकतो, या कधी आणि कोणी कराव्या? जसे 60 नंतरचे सुद्धा आहेत. तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला की 20 नंतर सुद्धा हा आजार होताना दिसतोय, तर याची आपण चाचणी किती वर्षांमधून केली पाहिजे, कसं केलं पाहिजे? आता सहसा आपण जे एक स्क्रीनिंग ज्याला म्हणतो, तर ते स्क्रीनिंग ज्या लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, तर आणि ज्या लोकांमध्ये अशी लक्षणं दिसली त्यांनी ही सगळं स्क्रीनिंग करून आणि दरवर्षी हे स्क्रीनिंग करायला हवं ज्या लोकांमध्ये रिस्क फॅक्टर आहेत. पण ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर नाही आहेत तर त्यांनी आत्ताच्या काळात साधारणतः 40 नंतर हे स्क्रीनिंग केलं पाहिजे. आणि प्रत्येकाला अँजिओग्राफी करण्याची गरज नाही. आपण ECG, इको, स्ट्रेस टेस्ट ह्या गोष्टी स्क्रीनिंग करून आपल्याला निश्चितपणे समजू शकतं की कोणत्या पेशंटला पुढच्या चाचण्यांची गरज आहे. नक्कीच. इव्हन CT सुद्धा केली जाते आणि त्याद्वारे सुद्धा आपल्याला एंजिओग्राफीच्या आधी सुद्धा कळू शकतो. त्याला CT करोनरी अँजिओग्राम म्हणतात. किंवा ही जी एक चित्र आपण बघताय आता, हे जे आहे स्ट्रेस टेस्ट आहे. जेव्हा आपला नॉर्मल ECG आहे, प्रत्येक वेळा हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असला तर तो दाखवणार नाही. इमिजिएटली समजा अटॅक आला तर त्यावेळेस चेंजेस येतात किंवा एखादा चेंबर वाढलं असलं त्यावेळेस चेंजेस येतात. पण ही जी स्ट्रेस टेस्ट आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या ट्रेडमिलवर चालून हार्टच्या ऑक्सिजनची डिमांड वाढते, त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा गोष्टी हार्टला रक्तपुरवठा कमी होतो की नाही होतो त्या स्ट्रेस टेस्टद्वारे कळू शकतं. आणि ही जर पॉझिटिव्ह असली तर मग आपण पुढे करोनरी अँजिओग्राफी करू शकतो. नक्कीच. म्हणजे तो जो ताण आहे तो ताण हृदय घेऊ शकतो का नाही, भविष्यात काही काम करताना असं काही आजार उद्भवू शकतो का, यासाठी ही स्ट्रेस टेस्ट केली जाते आणि त्याद्वारे आपल्याला कळू शकतं की हृदयरोग आहे. डॉक्टर, आता अँजिओग्राफी केली आणि त्यानंतर जेव्हा सांगितलं जातं की 70%, 80%, 90%, 100%, 3 ब्लॉकेज, 2 ब्लॉकेज असे जेव्हा वर्ड कानावर पडतात, शब्द कानावर पडतात, तेव्हा खरंच रुग्णसुद्धा आणि त्याच्यासोबतचे सगळे नातेवाईक घाबरून जातात. कारण सर्वप्रथम जर सांगितलं जातं की एंजिओग्राफी असेल तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. तर यातली जेव्हा सांगितलं जातं की बायपास करायचे, तर तेव्हा बरेच जण घाबरतात. आपण काय सांगणार आहात की बायपास घाबरण्यासारखं नाही आणि बायपास सर्जरी म्हणजे नक्की काय असतं? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय, ही जी भावना सगळ्या सामान्य माणसाची असतेच. पहिल्यांदा त्यांना तर भीतीच वाटते, हार्ट म्हटलं की त्यांना भीती वाटायला लागते. पण मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आता हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे. आपल्या मेडिसिनने खूप ॲडव्हान्समेंट केलेली आहे. पूर्वीच्या काळी जसं होतं 30, 40, 50 वर्षापूर्वी जितका धोका होता तितका आता ह्या सगळ्या सर्जरी किंवा शस्त्रक्रिया सुरक्षित झालेल्या आहेत. तर जेव्हा आपण अँजिओग्राफी करतो तेव्हा आपण पहिली गोष्ट तर मनाची तयारी केली पाहिजे. एकतर अँजिओग्राफी नॉर्मल निघू शकते, नॉर्मल निघाली तर फारच चांगलं, किंवा त्याच्यात जर ब्लॉकेज निघाले कुठे तर कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. बरेचदा ब्लॉक इतके असतात की त्याला तुम्ही फक्त औषध गोळ्या घेऊन जर तुम्ही पथ्य पाणी पाळलं तर तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडत नाही. त्याच्यापेक्षा थोडं जर जास्ती ब्लॉकेज असले
तर तुम्हाला ऑपरेशन न करता अँजिओप्लास्टीचा पर्याय आहे. आणि जेव्हा ब्लॉकेज खूप जास्ती प्रमाणात असतात, साधारणतः 75% वर ब्लॉकेज असतात आणि साधारणतः सगळ्या मेजर आर्टरीमध्ये ब्लॉकेज असतात, त्याच वेळेस तुम्हाला बायपासची गरज लागते. पण बायपासची गरज जरी लागली तुम्हाला, तर आजकाल हे ऑपरेशन इतकं सुरक्षित झालेलं आहे, म्हणजे साधारणतः 99% पर्यंत सक्सेस आहे त्याचा. बरोबर. हे जेव्हा आपण अगदी योग्य वेळी ऑपरेशन केलं तर डॉक्टर, हे योग्य वेळी ऑपरेशन केलं तर आणि योग्य ठिकाणी केलं तर याविषयी आपण चर्चा करूया. पण एक फोन आलेला आहे. यशवंतराव चव्हाण बोलतायत आपल्याशी कांदिवली इथून. नमस्कार यशवंतरावजी. हॅलो, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. हॅलो, हा बोला. मला प्रश्न विचारायचा आहे की माझे 2008 पासून स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तर मी काय प्रिकॉशन घ्यावी? बरं, तुमचं वय किती आहे? माझं वय 67 आहे. मला डायबिटीज आहे आणि ब्लड प्रेशरची गोळी घेतो. डायबिटीजच्या 3 वेळा गोळ्या घेतो. तर मी काय, मला डॉक्टर सांगतो की अँजिओग्राफी करा म्हणून, पण मला काय हार्टचा त्रास नाहीये, तर मी कसं अँजिओग्राफी करावी? बरं, मला जरा तुम्ही सध्या काही काम करतायत का? मी रिटायर आहे, पेन्शन आहे, घरी बसून असतो. बरं, ठीक आहे. डॉक्टर, तुम्हाला काही विचारायचं आहे? हा यशवंतराव, नमस्कार. तुम्ही जे सांगितलं की तुमची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि तुम्ही औषध घेताय आणि तुम्हाला अँजिओग्राफी सांगितली आहे, पण तुम्ही अजून ती केलेली नाही आहे. मला वाटतं तुम्ही एक आपण ज्याला आपण सिटी करोनरी अँजिओग्राफी म्हणतो त्याला, म्हणजे जी करोनरी अँजिओग्राफीच्या अगोदरची स्टेज आहे, तर ते आपण करून बघू शकतो. आणि जर समजा त्यात आपल्याला आढळलं की तुमच्या कोणत्याही करोनरी आर्टरीमध्ये कुठेही ब्लॉक नाही आहे, थोडा पण ब्लॉक नाही आहे, तर तुम्हाला मग निश्चिंत राहता येईल. आणि बऱ्याचशा ज्या गोळ्या वगैरे ज्या आपण आता घेतो आहे की कदाचित आपल्याला आजार असू शकतो, तर त्या गोळ्या पण आपल्याला बंद करता येतील. म्हणून तुम्ही पुढची टेस्ट करायला मला वाटतं काही हरकत नाही आहे. ती डॉक्टरच्या सल्ल्याने ती टेस्ट जर करून घेतली तुम्ही, म्हणजे डायरेक्ट अँजिओग्राफी न करता सिटी अँजिओग्राम जर केला आपण, तर आपल्याला कळू शकतं की यांना काही म्हणजे मेजर कुठे ब्लॉक जर नसेल तर बऱ्याचशा गोळ्या पण कमी होऊ शकतात. आणि एक जो ताण असतो तो की बाबा मला आहे का नाही, या ज्या आपण उंबरठ्यावर उभे असतो त्याऐवजी आपल्याला कळतं की आहे, आणि असेल तर घाबरून जाऊ नये. कारण की बऱ्याच वेळेला गोळ्या, औषधं आणि आहार, जीवनशैली जर तुम्ही जर त्या पद्धतीने वागलात किंवा तसं जर सुधारली जीवनशैली, तर हे आजार बऱ्याच वेळेला डॉक्टर बरे सुद्धा होतात. डॉक्टर, सर्जरीची गरज लागत आहे, कारण सर्जरी म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला रुग्ण असं म्हणतात की डॉक्टर सर्जरी नको आम्हाला, ते त्याऐवजी दुसरे उपाय सांगा. याविषयी आपण काय सांगणार आहात? मला इथे अतिशय म्हणजे एक गोष्ट क्लिअर करायची आहे की काही ज्या गोष्टी असतात ज्या सर्जरीनी चांगल्या होतात, तिथे आपण मेडिसिनचा पर्यायाचा आग्रह धरू नये. काय असतं माहिती आहे का, जसं आता एक तुम्हाला उदाहरण देतो मी. जसं अपेंडिसायटिस झालं आपल्याला, तर आपण अपेंडिक्स काढून टाकतो, त्याला आपण दुसरं काही डॉक्टरना प्रश्न पण विचारत नाही, कारण आपल्याला माहिती आहे. तसंच जर वैद्यकीय सल्ला आपल्याला मिळाला की बाबा तुम्हाला बायपास सर्जरी केली पाहिजे, तर तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून ती सर्जरी करून घेतली पाहिजे, कारण ती सेफ सर्जरी आहे आणि त्याचे फायदे आहेत. म्हणजे तुम्हाला ती पुढच्या हार्ट अटॅकपासून वाचवू शकते. आज तुमचा हार्ट नॉर्मल आहे आणि आज तुम्ही बायपास करून घेतलं तर तुम्हाला तो हार्ट अटॅक जो येतो, ज्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, तो येणार नाही. तुम्हाला ते चेस्ट पण होतं ते तुम्हाला होणार नाही आणि बाकी सगळ्या तुमच्या गोष्टी त्याच्यामुळे कंट्रोल होऊ शकतात. त्याच्यामुळे न घाबरता, आणि बघा रिस्क जी असते ती नेहमी डिसीजपेक्षा कमी असते. कोणत्याही ट्रीटमेंटची जी रिस्क आहे, तो जो डिसीज आपण त्याला जर काहीच न करता जर प्रोग्रेस होऊ दिलं तर त्याची रिस्क नेहमी जास्ती असते. आणि सर्जरीमध्ये थोडीशी रिस्क जरी असली तरी इट इज ओके, इट इज नॉट व्हेरी हाय रिस्क. तर त्याच्यामुळे आपण, मला वाटतं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर त्यांनी ऑपरेशन सांगितलं तर ऑपरेशनचा पर्याय स्वीकारला पाहिजे. नक्कीच. आता हे ऑपरेशन डॉक्टर कसं केलं जातं आणि त्याविषयी आपण काय सांगणार आहात सविस्तररित्या? हां, बायपास ऑपरेशन म्हणजे कसं आहे, जसं आता बायपास, आता समजा एक मी साध्या भाषेत सांगतो, जसं आपण मुंबईत आपण असे आपले एक रस्ता असतो, तिथे सिग्नल असतात, तिथे ट्रॅफिक जाम होतं. तो ट्रॅफिक जाम म्हणजे करोनरी आर्टरीमध्ये झालेला ब्लॉक. मग त्या ट्रॅफिक जामला अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, तर आपण एक पर्यायी रस्ता करतो, फ्लायओव्हर करतो. हा फ्लायओव्हर म्हणजे बायपास. तर बायपास म्हणजे आपण काय करतो, जो तुमच्या करोनरी आर्टरीमध्ये ब्लॉक झालेला आहे त्या ब्लॉकला आपण बायपास करतो. त्यासाठी आपण वेगळ्या रक्तवाहिन्या, ज्या पायातनं किंवा छातीच्या दोन्ही बाजूला रक्तवाहिन्या असतात किंवा कधी कधी हातातली रक्तवाहिनी, रेडियल आर्टरी, ती आपण जिथे ब्लॉक आहे त्याच्या समोर जोडतो आणि मोठ्या रक्तवाहिनी समोर जोडतो. तर त्याच्यामुळे जो ब्लॉक आहे, ज्याच्यामुळे रक्ताला
अवरोध निर्माण झालाय तो ब्लॉक आपण बायपास करून रक्तप्रवाह नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो. ही बायपास सर्जरी. अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बायपास सर्जरी केली जाते. डॉक्टर, ही सर्जरी करायला किती वेळ लागतो आणि रुग्ण किती दिवसांनंतर याच्यातून छानपैकी बरा होऊ शकतो? आजकाल ही सर्जरी करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर एक पारंपरिक पद्धत आहे ज्याला आपण कन्व्हेन्शनल बायपास म्हणतो, त्याला आपण हार्ट लंग मशीन वापरून करतो. आणि दुसरी ऑप्पम बायपास सर्जरी आहे ज्याला ती मशीन न वापरता हार्ट धडधड चालू असताना ते ऑपरेशन केलं जातं. अगदी बरोबर. साधारणतः ऑपरेशनला 3 ते 3.5 तास लागतात आणि एक साधारणतः 7 ते 8 दिवसात त्याला सुट्टी मिळते आणि एक 6 ते 8 आठवड्यात तो रुग्ण पूर्णपणे फिट होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. मीनाजी बोलतायत आपल्याशी जळगाव इथून. नमस्कार मीनाजी. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे डॉक्टरांना की आपण ब्लॉकेजेस होण्याची जी कारणं आहे ती कारणं मला सांगा आणि ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे ते पण सांगा. कारण माझ्या आईच्या 4 अँजिओप्लास्टी सर्जरी झालेल्या आहे आणि दरवर्षी होतात आणि दरवर्षी ब्लॉकेज वाढत असतात. त्यामुळे हा प्रश्न मला तुम्हाला विचारा असा वाटला. आभार तुमचे. नक्कीच मीनाजी, योग्य प्रश्न विचारलेला आहे आणि हा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. तुमच्या प्रश्नाचं जरूर आम्ही उत्तर देऊ, पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षक तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर कनक नागले आपल्यासोबत आहेत आणि वॉल डिफेक्ट आणि बायपास सर्जरी यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षक, ब्रेकला जाण्याआधी मीनाजी यांचा फोन आला होता आणि त्यांचं म्हणणं होतं डॉक्टर असं की सारखे ब्लॉकेज होत राहतात त्यांच्या आईच्या हृदयामध्ये आणि दरवर्षी अँजिओप्लास्टी केली जाते. तर एक सर्वांसाठी त्यांनी असा प्रश्न विचारला किंवा स्वतःसाठी पण असं म्हणू शकतो आपण की ब्लॉकेज होण्यामागची कारणं काय आणि हे ब्लॉकेज होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? बरोबर. मीनाजी नमस्कार. तुमचा प्रश्न अतिशय छान आणि रास्त आहे. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हे जे हृदयाची जी बिमारी आहे किंवा हृदयाचे जे आजार आहेत हे जीवनशैलीचे आजार आहेत आणि जोपर्यंत आपण आपली जीवनशैली बदलणार नाही तोपर्यंत आपल्याला कायमस्वरूपी याच्यावर आराम मिळणार नाही. ही गोष्ट सगळ्यांनी समजून घेण्यासारखी आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता माझी अँजिओप्लास्टी झाली किंवा माझं बायपास झालं तर झालं, आता मला काही करण्याची गरज नाही. तसं नाही आहे. जसं मी मध्ये बोललो की जसं अपेंडिक्स काढलं परत अपेंडिक्स होत नाही, गॉल ब्लॅडर काढलं परत गॉल ब्लॅडर होत नाही. पण करोनरी आर्टरी डिसीज तर तसं नाही आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुम्हाला त्यासाठी पथ्य पाळली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलत नाही. आता लाईफस्टाईल बदलायचं म्हणजे काय करायचं? तर एक तर आपलं आहार जो आहे त्या आहारावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. आपला आहार संतुलित असला पाहिजे. ज्या ज्या गोष्टी आपण त्या त्या प्रमाणात खायला पाहिजे त्या त्या प्रमाणात खाल्ल्या पाहिजे. एक्झरसाइज किंवा फिजिकल तो स्ट्रेस असतो आपला तो आपल्याला घेतलाच पाहिजे. नुसतं सिडेंटरी राहून आपण आपल्या हृदयाला आपण प्रोटेक्ट नाही करू शकत. आपल्याला डायबिटीज असेल तर त्याचं कंट्रोल केलं पाहिजे. हायपरटेन्शन असेल तर त्याच्या गोळ्या बरोबर घेतल्याच पाहिजेत. किंवा बाकीच्या जसं काही लोकांमध्ये स्मोकिंगची हॅबिट असते ती आपल्याला सोडायलाच पाहिजे. रुग्णांना काय वाटतं आता माझं बायपास झालं आता मला काय प्रॉब्लेम नाही, मी सगळ्या गोष्टी परत करू शकतो. असं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी कंट्रोल करत नाही. आता आम्ही याच्यात बघतो की काही काही लोकांचं बायपास 30 वर्षापूर्वी केलं आहे ते अजून चांगलं आहे. पण काही काही लोकांमध्ये 10 वर्षानंतर परत त्यांच्या ब्लॉक होतात. तर त्यांना हेच सांगणं गरजेचं आहे की ही सगळी ट्रीटमेंट जी आहे ही डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट नाही आहे. जसं बायपास केलं म्हणजे बाबा आता परत तुम्हाला कधीच ब्लॉक होणार नाही असं नाही. त्याचे फायदे तुम्ही किती वर्ष जास्ती चालवाल हे तुमच्यावर अवलंबून आहे. नक्कीच. हां, तर म्हणजे डॉक्टर आपण म्हणतो की आपण पोटभर जेवतो आणि नंतर ते जेवलेलं अन्न पचन होण्यासाठी व्यायाम करतो. थोडक्यात आपण जितकं काम करतोय त्यानुसार आपला आहार असणं गरजेचं आहे. डॉक्टर, हे जे आपण प्रमाण म्हणजे बाळगलं किंवा आपले जे अजून जीवनशैली आहे ती जर सुधारली तर आपण खरंच छानपैकी आपलं आयुष्य हे जगू शकतो. प्रेक्षक, बायपास सर्जरी म्हटल्यानंतर त्यानंतर एक विशेष काळजी घ्यावी लागते. डॉक्टर, ती कुठली काळजी घ्यावी? म्हणजे जसं मी 2-3 वेळा तेच बोललो की बायपास आता कसं इमिजिएट जी काळजी असते, जसं एखाद्याचं बायपास ऑपरेशन झालं तर त्यावेळेस इमिजिएटला आपल्याला ज्या गोष्टी असतात ते इन्फेक्शनची काळजी घेतली पाहिजे, डायबिटीज कंट्रोल केला पाहिजे. आणि एक 7-8 दिवसानंतर सुट्टी झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर आपल्याला जे व्यायाम शिकवतील ते व्यायाम आपण केले पाहिजेत. जे आपले असतात ब्रिदिंग एक्सरसाइज असतील किंवा आपली एक नॉर्मल फिजिओथेरपी असेल त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. एक आपल्याला बेल्ट मिळतो छातीला लावायला, तो बेल्ट आपण लावून ठेवला पाहिजे. आणि हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्रेडेड एक्सरसाइज सुरू केले पाहिजे. ग्रेडेड एक्सरसाइज म्हणजे
जेव्हा आपल्याला थोडं बरं वाटायला लागतंय तर साधारणतः एक 5 मिनिटं सपाट चालायचं. मग वाटेल की 5 मिनिटं मला काहीच त्रास होत नाही, मग 10 मिनिटं चालायचं, 15 मिनिटं चालायचं. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्लाईडवर दिसतात आहेत की तुमच्या हेल्दी हॅबिट्स काय आहेत. एक तर तुमच्या डाएटमध्ये कंट्रोल पाहिजे, तुम्हाला काय अवॉइड केलं पाहिजे. डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे आज आपण जे फास्ट फूड खातो किंवा जंक फूड खातो किंवा फ्राईड खातो तर ते आपल्याला टाळलं पाहिजे. जे आपल्या जिभेला आवडते त्याच्यापेक्षा जे आपल्या शरीराला आवडते तो आहार आपण केला पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमची एक ओबेसिटी जी असते, ओबेसिटी लोकांमध्ये करोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण खूप जास्त आहे, तर वेट कंट्रोल केलं पाहिजे, स्ट्रेस रिलीव्ह केलं पाहिजे. एक मेडिटेशन, रिलॅक्सेशन, ह्या सगळ्या गोष्टी 100% काम करतात. सुरुवातीला त्या आत्मसात करायला थोडंसं अवघड असतं आणि बरेचदा आपल्याला वाटतं की याने काय होणार, काय होत नाही, याने मेडिटेशन केल्याने काय होत नाही. पण नाही, मी अनुभवाने सांगतो आणि इतक्या रुग्णांच्या मी तो फॉलोअप ठेवतो त्याच्यावरून सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि जोपर्यंत तुम्ही सर्जरी आणि मेडिसिन सोबत ह्या गोष्टी फॉलो करत नाही तोपर्यंत तुम्हाला 100% याचे रिझल्ट मिळणार नाही. नक्कीच प्रेक्षको, आज जागतिक हृदय दिन आहे आणि हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो की आहार हा सगळ्यांचा पाया आहे. पण नक्कीच कळस जर म्हटलात तर तो कळस हा तुमच्या व्यायामाचा आहे आणि तो कळस आपण गाठला पाहिजे, व्यवस्थित व्यायाम केला पाहिजे, तरच आपण त्याच्यामधून बाहेर पडू शकतो व्यवस्थितरित्या. प्रेक्षको, आपल्याला एक फोन आलेला आहे, अकोल्याहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार दीपाजी. पूनमजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा. हो, हॅलो सर. हा बोला. हा, मी आडसूळवरून बोलते सर. बोला बोला. हा, माझ्या मुलीला डॉक्टरांनी सांगितलं की जन्मताच तिला 2 झडपा आहेत. हा, तर ती आता म्हणजे 4 वर्षाची असताना तिचं सिटी स्कॅन केलं होतं. आता ती 9 वर्षाची पूर्ण झाली. सध्या काही तिला त्रास नाही, पण पुढे काही त्रास होऊ शकेल का? हां पूनमजी, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही तिच्या बरोबर सगळ्या निदान केल्या पाहिजे, टेस्ट केल्या पाहिजे. एखाद्या चांगल्या हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे जाऊन तिची इकोकार्डिओग्राफीची टेस्ट, लागलं तर सिटी स्कॅनची टेस्ट आणि योग्य निदान केलं पाहिजे. आणि योग्य निदान केल्यानंतर त्याच्यावर जो उपचार आहे, म्हणजे औषधाने ती बरी होऊ शकते की त्याला ऑपरेशन लागू शकते, या निष्कर्षापर्यंत डॉक्टर नक्की पोहोचतील. त्यासाठी तुम्हाला काही टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि समजा तुम्हाला कुठे तिथे जायचं नसेल, जवळपास डॉक्टर नसतील, तर तुम्ही मुंबईला कोणत्याही सरकारी किंवा कॉर्पोरेशन दवाखान्यात आल्या तर ह्या गोष्टी अगदी विनामूल्य होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, अँजिओप्लास्टीकडे आपण एक थोडंसं वळूया, कारण बायपास सर्जरीच्या आधी अँजिओप्लास्टी ही केली जाते आणि ती कशा पद्धतीने केली जाते किंवा ती किती व्यवस्थितरित्या आपण करू शकतो सहजरित्या? अँजिओप्लास्टी हे कार्डिओलॉजिस्ट लोक करतात, बायपास आम्ही कार्डियाक सर्जन करतो. तर अँजिओप्लास्टीमध्ये काय असतं की समजा काही ठिकाणी एखाद्या किंवा 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी ब्लॉक आहे, पण कन्व्हिनियंट लोकेशनला ब्लॉक आहे आणि ब्लॉक तो खूप हार्ड नाही आहे, तर अशा वेळेस जर आता तुम्ही तुमच्या जर स्क्रीनवर बघत असाल तर अशा वेळेस जिथे ब्लॉक आहे तिथे गाईड वायर टाकून त्याच्यावर एक फुगा फुगवतात आणि तिथे नंतर एक स्प्रिंग सारखा स्टेंट टाकतात, त्याच्यामुळे तिथे परत ब्लॉक होणार नाही. तर ही अँजिओप्लास्टी प्रोसिजर बिना अॅनेस्थेशियाची होते आणि साधारणतः पेशंट लवकरच 1 किंवा 2 दिवसात घरी जाऊ शकतात. पण सर्व पेशंटमध्ये अँजिओप्लास्टी होऊ शकत नाही. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी ह्या कॉम्प्लिमेंटरी आहेत. काही पेशंटमध्ये अँजिओप्लास्टीने चांगला फायदा मिळेल, पण काही रुग्णांमध्ये बायपासच करावं लागेल. अगदी बरोबर आहे. पण या सगळ्या सर्जरी उत्तमरित्या सध्याच्या काळात केल्या जातात, कारण टेक्नॉलॉजी तितकी ॲडव्हान्स झालेली आहे, त्यामुळे सक्सेस रेटसुद्धा वाढलेला आहे. डॉक्टर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण म्हणतो हृदयरोग, आपल्याला वाटतं जीवनशैलीमुळे ते येतात, पण बऱ्याच वेळेला जसं आपल्याला प्रश्नसुद्धा आला होता, जन्मजात काही लहान मुलांमध्ये हृदयामध्ये आपल्याला काहीतरी डिफेक्ट मिळतो किंवा झडपांचे आजार आपण खास करून त्यांना म्हणतो, तर ते कशामुळे उद्भवतात? ज्याला आपण कंजेनायटल ॲनॉमलीज म्हणतो, त्याची कारणं म्हणजे जनरली इट्स क्रोमोझोमल आणि जेनेटिक डिसऑर्डर्स असतात, त्याच्यामुळे होऊ शकतात. किंवा जेव्हा डेव्हलपमेंट असते बाळाची गर्भात त्यावेळी काही झालेल्या गुंतागुंतीमुळे ते आजार होऊ शकतात. काही म्हणजे कंजेनायटल स्टिनोसिस होऊ शकतं किंवा काही लोकांना रिगजिटेशन होऊ शकतं किंवा दुसऱ्या अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. त्या डेव्हलपमेंटल ॲनॉमली जेव्हा डेव्हलपमेंट चालू असते त्यावेळेस होणाऱ्या काहीतरी अपरिहार्य बदलांमुळे ते आजार होतात. नक्कीच. मग ह्या झडपा किती असतात हृदयामध्ये आणि ते कशा कार्यरत असतात? आपल्या हृदयामध्ये 4 झडपा असतात. 2 उजवीकडे झडपा असतात आणि 2 डावीकडे झडपा असतात. यातल्या जे
मायट्रल वॉल आणि आयोटिक वॉल जे आहेत, मायट्रल वॉल म्हणजे दोन्ही डावीकडच्या झडपा यांचे विकार जास्ती होतात. ट्रायकस्पिड आणि पल्मनरी वॉल यांचे विकार थोडे कमी होतात. झडपांचं कार्य काय आहे? झडपांचं कार्य असं आहे की वन वे ट्रॅफिक करायचं, म्हणजे ते एकाच दिशेने ब्लड सप्लाय जो आहे तो करण्याचा प्रयत्न करतात. तेच त्याचं कार्य आहे. नक्कीच. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने हे शुद्ध रक्त हे पाठवलं जातं, अशुद्ध रक्त आणलं जातं. या सगळ्यांचं जे चलनवलन आहे हे या वॉलद्वारे केलं जातं, थोडक्यात या झडपांद्वारे नियंत्रित केलं जातं. बरोबर. डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की जन्मजात काहीतरी डिफेक्ट असतात, जनुकीय त्याच्यामध्ये डिफेक्ट दिसतो आणि त्यामुळे हे आजार देतात. इतर काही कारणं असू शकतात का या झडपांचे आजार होण्यामागे? हो, आपल्या भारतामध्ये या झडपांचे जे विकार होतात ते होण्याची कारणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रुमॅटिक फिवर. अच्छा. रुमॅटिक फिवर हा जनरली 5 ते 15 वर्षाच्या मुलामुलींमध्ये होतो आणि मग त्याचे इफेक्ट त्या हृदयाच्या झडपावर होऊ शकतात. आणि त्या साधारणतः 15 ते 20 वर्षानंतर रुमॅटिक फिवर झाल्यानंतर या हृदयाच्या झडपाचे विकार होऊ शकतात. 2 प्रकारचे विकार होऊ शकतात. एकतर वॉल पूर्ण उघडत नाही, त्याला स्टिनोसिस म्हणतात, किंवा वॉल उघडाच राहतो, त्याला रिगजिटेशन म्हणतात. अशा 2 प्रकारचे आजार होऊ शकतात. मग त्याला दुसरे पण कारण आहे, जसं एखाद्या वेळी इन्फेक्शन झालं आपल्या बॉडीमध्ये आणि हार्टमध्ये इन्फेक्शन झालं, किंवा इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस ज्याला म्हणतात, किंवा कधी कधी ट्रॉमॅटिक असे, किंवा डिजेनरेटिव्ह. आयोटिक वॉल जो डिसीज आहे तो जनरली डिजेनरेटिव्ह म्हणजे वयानुसार होतो. आणि समजा आयोटिक वॉल जो आहे तो ट्रायकस्पिड जनरली वॉल आहे, त्याला 3 कसप असतात, 3 झडपा. हा, पण एखाद्याला जन्मजात जर 2 असल्या झडपा तर त्याला तो आयोटिक सिनोसिसचा आजार लवकर होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. मनीष बोलतायत आपल्याशी अमरावती इथून. नमस्कार मनीषजी. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला असं प्रश्न विचारायचा होता की मला असं म्हणायचं होतं. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. मला हा प्रश्न विचारायचा होता की एखाद्या पेशंटला जर एंजिओप्लास्टी सांगितली आहे किंवा बायपास सांगितलेली आहे, तर ही एंजिओप्लास्टी किंवा बायपास आपण आयुर्वेदिक पद्धतीनं जे काही आज उपचार निघालेले आहेत, तर त्या आयुर्वेदिक पद्धतीनं आपण हे ब्लॉकेजेस वगैरे आपले नाहीसे होऊ शकतात का? उदाहरणार्थ जसं माधवबागमध्ये वगैरे उपचार केले जातात. नक्कीच मनीषजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळालेला आहे, तुमचं उत्तर आम्ही जरूर देऊ. डॉक्टर, काय सांगणार आहात? हा प्रश्न अपेक्षित होता, सांगा तुम्ही डॉक्टर. मनीषराव, कसं असतं माहिती आहे का की आता हे आपलं म्हणजे एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आहे सध्या. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे जर एव्हिडन्सेस असतील, जे शास्त्रीयरित्या प्रूव्ह झालं असेल, ती ट्रीटमेंट आपल्याला करायला काहीच हरकत नाही आहे. आता जे आपण तुम्ही आयुर्वेदबद्दल विचारलं त्याच्याबद्दल माझा अभ्यास नाही आणि माझं ज्ञान नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त मार्गदर्शन नाही करू शकणार. पण ह्या ज्या आहेत अँजिओप्लास्टी म्हणा किंवा बायपास सर्जरी म्हणा, याचे असे खूप स्टडी झाले आहेत आणि फक्त भारतात नाही, ते इंटरनॅशनल स्टडी झालेले आहेत आणि ज्याच्यात हे प्रूव्ह झालेलं आहे की दिस इज एव्हिडन्स बेस्ड सायन्स, की याच्यामुळे रुग्णांना नक्की फायदा होतो. आणि आता जे तुम्ही प्रश्न मला आयुर्वेद किंवा याच्याबद्दल विचारलं त्याच्याबद्दल माझा खरोखर म्हणजे माझा अभ्यास नाही आहे, त्याच्यामुळे म्हणून मी त्याच्यावर कमेंट करणं मला थोडंसं अवघड आहे. नक्कीच मनीषजी, थोडक्यात दोन्ही जर पॅथीचा आपण अभ्यास म्हणण्यापेक्षा आपण हृदयाचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये आरोग्य आणि व्यायाम तुम्ही जर छान पद्धतीने सांभाळलं तर सगळे आजार हे बरे होऊ शकतात. फक्त गरज असते ती योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेण्याची. डॉक्टर, आपण पुढे जाताना हा थोडासा प्रश्न आहे की जेव्हा झडपांचे आजार म्हणतो ते कुठल्या एका ठराविक वयात दिसून येतात का? हो, जनरली आपल्याकडे जे झडपांचे आजार होतात मायटल वॉलमध्ये, जसं मी सांगितलं की रुमॅटिक फिवर हा एक कॉमन त्याला प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आहे, तर साधारणतः 20 पासनं ते 40-50 पर्यंत आपल्याला हे मायटल वॉलचे आजाराचे रुग्ण मिळू शकतात. आयोटिक वॉलचे जे डिसीज आहेत ते जनरली जर बायकस्पिड वॉल असला तर रुग्ण लवकर येतात, पण नॉर्मल जर वॉल असला तर ते साधारणतः मग 50-60 वर्षाच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे हे थोडक्यात डॉक्टर वयानुसार होणारे काही काही आजार आहेत, पण आपल्याला लक्ष देणं गरजेचे आहेत. पण डॉक्टर, आता यांची लक्षणं काय आढळून येऊ शकतात? हां, जसं आता एखाद्याला रुमॅटिक फिवर होतो तर काय होतं की बरेचदा पालक विसरून जातात की आपल्या मुलाला काहीतरी आजार झाला होता तो 5 वर्षाचा असताना, त्याच्या सांध्याला काही प्रॉब्लेम झाला होता किंवा त्याला कशा काहीतरी मुवमेंट होत होत्या किंवा स्किन काहीतरी लिजन होते. जनरली रुमॅटिक फिवरमध्ये सांध्याची खूप लक्षणं आढळतात आपल्याला, नी जॉईंट, अँकल किंवा एल्बो जॉईंटला.
मग अशा लोकांना जेव्हा हिस्ट्री असते आणि जेव्हा त्यांना मग असा दम लागणं, धाप लागणं असं वारंवार व्हायला लागतं किंवा मग असं वाटतं की दिवसभर थकवा येतो, मग ही अशी कारणं आहेत की साधारणतः यांना वॉलचा प्रॉब्लेम असू शकतो आणि मग त्यांनी त्या वॉलच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करणं गरजेचं असतं. आणि एकदा तपासणी केली तर आपल्याला 100% कळू शकतं की याला काही वॉलचा प्रॉब्लेम आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे की त्याला फक्त औषधं घेऊन तो चालू शकतो. नक्कीच प्रेक्षको, याशिवाय लहान मुलांमधली वाढ सुद्धा खुंटत असते आणि ती कशी खुंटते त्याविषयीची लक्षणं काय हे सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगतील. पण एक फोन घेऊया. श्रीकृष्ण साबळे बोलतात आपल्याशी, अकोला येतो. नमस्कार श्रीकृष्णजी. हॅलो. हॅलो, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हॅलो. आपला प्रश्न विचारा. हा हॅलो सर, मी 2017 मध्ये एंजिओप्लास्टी केलेली आहे नायर हॉस्पिटलमध्ये. बरोबर. माझा प्रश्न आहे, मी 2017 मध्ये एंजिओप्लास्टी केलेली आहे नायर हॉस्पिटल. हा बोला पुढे. त्यावेळेस पासून माझ्या त्या गोळ्या चालू आहे, त्याचे पुन्हा गोळ्या वगैरे काही बदलल्या नाहीत. त्याची काही तपासणी करता येईल का सर? बरं, ठीक आहे. श्रीकृष्णराव नक्की करता येईल. काय केलं पाहिजे, आपलं अँजिओप्लास्टी झाली म्हणजे मी जसं सांगितलं की आपला आता इलाज संपलेला नाही आहे. दरवर्षी आपल्याला त्याच्या थोड्याशा टेस्ट केल्या पाहिजेत. ते सगळं आपलं हृदयाचं काम कसं चालू आहे, बरोबर चालू आहे की नाही ते सगळं बघितलं पाहिजे आणि डॉक्टरच्या सल्ल्याने आपलं औषधं नियमितपणे बदलून घेतली पाहिजे, कमी केली पाहिजे किंवा वाढवली पाहिजे. तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे इथे डॉक्टर हे समजून घेण्याची गरज आहे, बायपास सर्जरी असू दे किंवा एंजिओप्लास्टी हा त्या काळी ते रक्तप्रवाह करण्यासाठी, प्रवाहित करण्यासाठी केलेला तात्पुरता इलाज असतो. जर तुम्ही तुमची जीवनशैली नीट सुधारली नाही तर हे आजार पुन्हा पुन्हा उद्भवू शकतात. डॉक्टर, पुन्हा जाऊया आपल्या विषयाकडे. लहान मुलांमध्ये डॉक्टर कळत नाही हे आजार आहेत का नाही, त्यावेळेला लक्षणं काही दिसून येऊ शकतात का, की या मुलांची वाढ कमी होते किंवा नीट अभ्यासात लक्ष देत नाहीये, झोप नीट होत नाहीये? सहसा जी कंजेनिटल ॲनॉमलीज असतात त्याच्यामध्ये मुलांची वाढ होत नाही, वजन वाढत नाही, वारंवार त्यांना सर्दी, ताप, खोकला असे वारंवार हे आजार होत राहतात आणि सहसा त्यांचं जे आपण जे जसं बोललो कॉन्सन्ट्रेशन कमी असतं आणि त्यांच्या पिअरपेक्षा त्यांचं वजन म्हणा किंवा डेव्हलपमेंट म्हणा, फिजिकल डेव्हलपमेंट ती कमी असते. तर अशा वेळी जसं आता एखाद्या मुलाला हृदयामध्ये छिद्र असलं तर त्याला काय होईल, लहानपणी म्हणजे त्या आईला कळतं, जेव्हा तो दूध पितो त्यावेळेस त्याला अशी धाप लागत असेल किंवा त्याच्या टाळूवर घाम येत असेल, शरीर ओलं होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळेस आपण टेस्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं. नक्कीच. डॉक्टर, आपण एक फोन घेऊया. गायत्री बोलतायत आपल्याशी डोंबिवली इथून. नमस्कार गायत्रीजी, आपला प्रश्न विचारा. आईची एंजिओप्लास्टी झाली लास्ट इयर डिसेंबरमध्ये. त्यांचे 3 ब्लॉकेजेस होते. एक जो 100% ब्लॉक होता तो आम्ही लास्ट टाइम काढला. अजून 2 ब्लॉकेज पेंडिंग आहेत, एक 90%, एक 70%. तर ते आता सेकंड टाइम पण एंजिओप्लास्टी करावी लागेल का, काही दुसऱ्या वेने आपण ते कमी करू शकतो हे विचारायचं. अगदी बरोबर आहे, योग्य प्रश्न विचारलाय. काय सांगणार डॉक्टर? हां, यासाठी आपल्याला त्यांची परत अँजिओग्राफी जेव्हा होईल तेव्हा आपल्याला निश्चितपणे कळेल की त्यांची जी अँजिओप्लास्टी झाली आहे त्याचं स्टेटस काय आहे. म्हणजे तो जो स्टेंट किंवा स्प्रिंग टाकला तो अजून ओपन आहे की काय आहे आणि त्यांचे दुसरे जे ब्लॉक आहेत ते किती सिग्निफिकंट आणि सिव्हिअर आहेत हे आपल्याला अँजिओग्राफी करून बघावं लागेल. ते जर सिग्निफिकंट आणि सिव्हिअर असले आणि त्यात जर अँजिओप्लास्टी होऊ शकत असली तर तो एक पर्याय आहे, किंवा जर त्यात अँजिओप्लास्टी होऊ शकत नसली तर मग आपल्याला बायपासचा पर्याय नक्की वापरावा लागेल. नक्कीच. डॉक्टर, एक थोडक्यात आपण पुन्हा येऊया की जेव्हा ही सर्जरी केली जाते तेव्हा ह्या वॉल चेंज केल्या जातात, ह्याविषयी काय सांगणार? हे ट्रीटमेंट सर्जरी कशी केली जाते? काय वॉल रिप्लेसमेंट जेव्हा आपण करतो त्याचे 2 प्रकार आहेत. एक तर वॉल आपण रिपेअर करू शकतो किंवा मग वॉल रिप्लेस करू शकतो. देवाने दिलेला वॉल हा सगळ्यात उत्तम वॉल. आपण जो वॉल घेऊन आलो, जोही वॉल आपण बदलू तो मॅनमेड वॉल आहे, तो देवाने दिलेल्या वॉलसारखा उत्तम असू शकत नाही. तर आमचा हे प्रयत्न हा असतो की जितके होईल तितकेपर्यंत आम्ही तो वॉल प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो. पण तो वॉल प्रिझर्व करण्याच्या पलीकडे गेला असेल, साधारणतः एखाद्याला आजार 15व्या वर्षी सुरू झाला पण तो आपल्याकडे आला 40व्या वर्षी, मग त्याचा वॉल अतिशय त्याच्यात कॅल्शियम जमा होऊन तो एकदम असा दगडासारखा होतो. मग तो वॉल आपल्याला बदलावाच लागतो. तर आमचा प्रयत्न हा असतो की तो वॉल रिपेअर करण्याचा प्रयत्न असतो. जर रिपेअर झाला नाही वॉल तर मग आम्हाला तो नाईलाजानं बदलावा लागतो. तो बदलण्याचे 2 वॉलचे प्रकार आपल्याला सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक असतो मेकॅनिकल वॉल जो मेटलचा असतो, एकदम चांगल्या प्रकारचं मेटल असतं, आणि दुसरा असतो बायोलॉजिकल वॉल जो बायोलॉजिकल टिश्यूने बनवलेला असतो. मेकॅनिकल वॉल खूप चालतो
पण त्याला आयुष्यभर रक्त पातळ करण्याची गोळी घ्यावी लागते. बायोलॉजिकल वॉल जो असतो तो साधारणतः 8 ते 12 वर्षच चालतो, पण त्याला रक्त पातळ करण्याची गोळी घ्यावी लागत नाही. अच्छा, नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला जी माहिती दिली आहे ती आपल्याला समजण्यासाठी उपयुक्त आहे. गरज आहे ती तुमच्या जागरूकतेची. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवू शकता. त्यासाठी आमची माध्यमं अशी आहेत: facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. youtube.com/user/दूरदर्शन सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे मेल करू शकतात आणि ट्विट करू शकतात @ddsahyadri येथे. प्रेक्षको, कार्यक्रम खूप उपयुक्त होता. फक्त गरज होती ती योग्य माहितीची. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आज जागतिक हृदय दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली, त्याविषयीची जागरूकता वाढवली, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री, आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.